आणि या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये अनेक पर्यटक आखातातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये अडकले। दुबईमध्ये अडकलेल्या पर्यटकांची घरी परतण्यासाठीची धडपड सुरू आहे। या सगळ्या पर्यटकांना सुखरूप आणण्यासाठी कुटुंबियांनी सरकारकडे धाव घेतली आहे। विमान तिकिटांचे दर न वाढवता त्यांना भारतामध्ये आणा, भारत सरकारकडे कुटुंबियांनी मागणी केली। वडील दुबईला गेलेले आहेत 24 तारखेला। तिथं वॉर झाल्यामुळे ते अडकलेले आहेत। फ्लाइट सगळे कॅन्सल झाल्यामुळे त्यांना येता येत नाहीये। आजची त्यांची रिटर्न फ्लाइट होती, तर ते येऊ शकले नाही। तर त्यांना लवकरात लवकर भारत गव्हर्नमेंटला एक रिक्वेस्ट आहे की त्यांनी त्यांचे फ्लाइट्स किंवा त्यांची यायची व्यवस्था लवकरात लवकर करावी। त्यांचं माझ्याशी आत्ताच बोलणं झालं 9 वाजता सकाळी की तिकडं काय व्यवस्थित आहे का, म्हणजे दुबईमध्ये काही वॉरचं काय दिसतंय का अजून। तर त्यांना त्यांचं म्हणणं आहे की अजूनपर्यंत काही झालेलं नाहीये, सगळं काही व्यवस्थित आहे। माझे हस्बंड धीरज नय्यर ते 24 तारखेला दुबईला गेले होते आणि 1 तारखेला त्यांचं रिटर्न होतं, पण या युद्धामुळे ते तिथं अटकून बसलेत। म्हणजे आता कधी येतील हेच मला प्रश्न पडलाय का, कारण अजूनपर्यंत काहीच हालचाल तिथं दिसत नाही का कधी फ्लाइट्स उघडतील आणि कधी ते घरी परत येतील। कॉन्टॅक्ट होतोय त्यांचा, सकाळी पण फोन